नगरसेविका सहर शेखचा माफीनामा मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलीलांचं सोमय्यांना आव्हान। तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंद पुरेसे। इम्तियाज जलील यांनी अवकातीत राहावं, तुमच्या 7 पिढ्या सुद्धा महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत। नवनीत राणांचा हल्लाबोल। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू। मुंब्रा पोलिसांची नोटीस, तर भाजपच्या किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? जबरदस्ती चालणार नाही। बिहार भवन हे थांबवण्याची कोणाची ताकद नाही। मंत्री अशोक चौधरींचं मनसेला आव्हान। बिहारी माणूस महाराष्ट्रात येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नाही। रोजगाराच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांना सुनावलं। इतक्या वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येत आहेत। सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका, मनसेचे अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। डोंबिवली पालिकेची मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई, तर राज ठाकरेंकडून या प्रकरणाची दखल। आयुक्तांशी चर्चा करणार मनसे पदाधिकारी पाठीशी, अविनाश जाधव यांचं तरुणीला आश्वासन। तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीतील मराठी तरुणी नडली, तर महाराष्ट्र आमचा, पहिला हक्कही आमचा, एकता सावंतनं सुनावलं। मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार। भाजप शिंदेकडून अद्याप नगरसेवकांची नोंदणी न झाल्यानं, गटनोंदणी न झाल्यानं निर्णय लांबणीवर। शिंदे रुसून बसलेत। रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा, तर बहुतेक गट स्थापनेचा मुहूर्त घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकतो। मुंबईतल्या महापौर पदावरून राऊतांची शिंदेंवर टीका। संजय राऊत राहुल गांधींची नवरी झाल्यात। काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये। भाजपचे नगरसेवक नवनाथ पन यांचा राऊतांवर पलटवार। तर मुंबई स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान। ठाकरेंची शिवसेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार। स्वतःला डायरेक्टर आणि आईला नगरसेवक करून घेतलं म्हणजे झालं का? आम्ही रक्ताचं पाणी करून सभेला येतो, पण कार्यकर्तेच गायब असतात। प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार गैरहजर, कार्यकर्त्यांवर संतापले। सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात एकत्र, तर अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती, असं म्हणत जयकुमार गोरेंची टीका। महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा बिनविरोध पॅटर्न जोरात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5, तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध विजयी। मंत्री छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानंतर अंजली दमानी यांचा संताप। कलिना लायब्ररी प्रकरणात भुजबळ अजूनही दोषी, दमानी आज कोर्टात जाणार। शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केल्याचा फोटो राऊतांकडून ट्विट। धनुष्यबाण आणि घड्याळाला निकाल लागला, न्यायदेवते त्यांना क्षमा कर। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्कारावरून राऊतांचा टोला। बदलापूर अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दखल। सर्व पूर्व प्राथमिक शाळेमध्ये वाहतूक आणि शाळा व्यवस्थापनासाठी कडक आणि स्पष्ट एसओपी तयार करण्याच्याही सूचना। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचंही आश्वासन। जळगावच्या सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोनं 3,200, तर चांदी 15,000 महागली। दरम्यान जीएसटीसह सोनं 1,62,946 रुपये, तर चांदीसाठी प्रति किलो 3,50,200 रुपये मोजावा लागला। ओशिवरा परिसरात गोळीबार केल्याप्रकरणी कमाल खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। ओशिवरामध्ये कमाल खानकडून स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीतनं गोळीबार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी ब्लॉक असेल। भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकातनं बांगलादेशचा संघ बाहेर, तर आयसीसीकडून अधिकृत पत्रक जारी। बांगलादेशच्या जागेवर स्कॉटलंडची वाईल्ड कार्ड एंट्री।